तर मंडळी शुभ सकाळ आणि आजचा शेवटचा दिवस 9वा दिवस 9व्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आपली पालखी निघाले बाबांच्या मंदिराकडे. ओम साईराम. आपला लास्टचा दिवस दर्शन आपल्याला बाबांचं घडणार. आतापर्यंतचा सहकार्य असा एकदम उत्तम झाला. अशीच आता लास्टचा दिवस आपला दर्शनासाठी तेव्हा पण आपला सहकार्य असाच असून ते दोघे दर्शनाला जायचं आहे लाईनने. आणि आता सोबत चला सर्वांनी. आणि शिर्डी म्हणजे दर्शनासाठी जाण्यासाठी पदयात्री पहिले जातील, नंतर आपले कुटुंब प्रमुख नंतर जातील. आणि जर खंडोबाच्या देवला जायचं आहे आपल्याला ते ग्रुप म्हणून जाऊ. सर्व पदयात्री करून जा. पदयात्री म्हणून सगळे ग्रुप म्हणून जायचं आणि लाईनी शिस्तीत जायचं, लाईनीमध्ये यायचं आपण मंदिरामध्ये. फॅमिली सर्वांचीच येणार आहे. असं का बाबा तुझी फॅमिली आली म्हणून का तुम्हाला मागं ठेवलं असेल. ज्याची फॅमिली आहे त्यांनी आपल्या मागून दर्शन त्यांना भेटणारच आहे. एकाच याच्यात फक्त पदयात्री काय होते आणि ते आपल्या अगोदर फॅमिलीच घुसताना मग आपलाच 9 दिवस चालणारा माणूस कोण मागं असते कोण पुढे असते, त्याला ही सेवा घडत नाही लास्टच्या दिवसात. त्यासाठी काय असं काय तुमच्यावर बंधन नाही, बंधन नाही. उत्कृष्टता हेतू चांगला आहे, फक्त तुम्ही हे करा, जितका प्रयत्न होईल तितकं कर. चला. फॉलो करा, लाईक करा, वाजवा. ओम साईराम. दिंडी यावर्षी या रोडने आलेले. दरवर्षी आम्ही या रोडने जातो इकडून एअरपोर्ट रोडने, पण हा पल्ला आम्हाला भरपूर लांब पडतो. गेल्या वर्षी पौरांनी हा नवीन रस्ता शोधून काढला. आणि ते समीर दादा ओम साईराम. नक्कीच ना. कसा रोड तुम्हाला कळला? हा एक व्यक्ती होता, त्याने सांगितलं की तिकडून जाऊ नका, इकडून जा, इकडून जवळ आहे आणि पहिल्यापासूनचा हा रस्ता आहे. तर आम्ही पहिला खूप तिकडून जायचो. आता बघूया इकडून जाऊन. आणि किती किलोमीटरचा पल्ला वाचते रे आपला? 4 किलोमीटर. एवढा गल्ला वाचला ना आपला. ओम साईराम. ओम साईराम. चला. भरपूर आहे तिथे औषधी फळं तेव्हा काढलाय. हा फल खोकल्यासाठी जालीम औषध, खोकल्यासाठी जालीम औषध आहे. एकदम खरोखर एकदम लय भारी, लय भारी फल. कशासाठी असतं? खोकल्याचं औषध. खोकला फल. खोकला फल नाही रे. हे बघा मंडळी, आपली पालखी चालू. मस्त मोठा रोड आहे, भरपूर रुंद असा आणि मस्त फुल शॉर्टकट. आणि असा काय नाही, काय दगडं बिगडं आहेत, काही आहे उतार चढाव काय नाही, एकदम सरळचे सरळ रोड आहे. आणि इथं बघा ती गाडी चालली बघा, ती गाडी बघा, त्या बघा गाड्या. हा पूर्ण एवढा मोठा इथपर्यंत, म्हणजे इथून तो असा पूर्ण तेवढा किलोमीटरचा एरिया आपला वाचलेला. इथंच जायचं आहे आपल्याला. तर आपण डायरेक्टली आलो स्ट्रेट, त्याच्यामुळे तो पल्ला आपला वाचलेला आहे. आणि भरपूर पदयात्र्यांना फरक पडलेला आहे. हे बघा कसलं पक्षी उडतात बघ. ते बघ तिकडशी आला, आता दुसरी गँग आली आमची. ते बघ काय बनवलं आहे, ते बघ वेगळा बनवला आहे काहीतरी. ते बघ पाक मारला, पाक आता जवळ आता काहीतरी पाक. तो बघ ते बघ कसलं बनवलं आता परत. ते बघ त्यांचं भारी असतंय ना सिस्टीम. पण त्यांना थंडी नसेल लागत वरती. काय थंडी लागत असेल त्यांना वरती. हो विचारता ना आता भेटलं काय. टोपी देत आहे. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर,
झेंडा निघाला पालखी निघाली निघाले साई भक्त झेंडा निघाला पालखी निघाली निघाले साई भक्त नाम मुखात बोलू लागले साई राम भक्त नाम मुखात बोलू लागले साई राम भक्त साई माऊली साई राम साई माऊली साई राम साई माऊली साई राम साई माऊली साई राम बोला श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आणि सुरुवात हे मागे जा. कुठला घेतोस काय बोलतो मला पाहिजे पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं वाजत राजा बिंकाची होती रुक्मिणी उपवारा रुक्मिणी रुक्वारा लिहून पत्रिका दिली देशोदिशावर टाल मृदुंग ही किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं वाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत देव पावलाय देव माझा मल्हारी देव पावलाय देव माझा मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी गडाला 9 लाख पायरी मल्हारी गडाला 9 लाख पायरी मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी देव पावलाय देव माझा मल्हारी देव पावलाय देव माझा मल्हारी. हा बघा दिसतात का विमान शिर्डीचा विमान दिसत नाही आम्हाला पण उंच आहे उंच आहे पण आपल्याला इथं बोर्ड दिसलेला आहे आता बाबांच्या शिर्डीचा बघा शिर्डी 15 किलोमीटर आहे हो ना 15 किलोमीटर आहे चालायचं अजून. ओम साईराम. ओम साईराम लवकरच आपल्याला आता दर्शन मिळेल. ओम साईराम. आणि आम्हाला भरपूर उत्सुकता आहे की कधी आम्ही शिर्डीमध्ये पोहोचतोय. बरोबर आज 9 दिवस आम्ही चालतोय बाबांचा धावा करत आणि आज शेवटचा दिवस. हे 9 दिवस कसे गेले आम्हाला नाही. निघत चाललेला आहे हा ओढ वाढत चाललंय ओढ वाढत चाललंय सकाळपासून तो जोश असतो दिवस असतो आणि पाय आमचे आज भरपूर स्पीडने चालत आहेत पाय हो की कधी एकदा पोहोचतोय आणि बाबांचं दर्शन घेतोय. मन तृप्त होणार आहे. भरपूर ओढ लागलाय. 9 दिवस कसे गेले समजूनच नाही. अजून असं वाटतं की आज दुसरा दिवस सुरू झालाय. काल भेटलो आणि दुसरा दिवस आज सुरू झालाय पण आजचा दिवस 9वा. विचार करा आज कोण सिरियस घेत जा भाऊ कधीतरी सिरियस घे. व्हिडिओ करतास काय करत नाही का असंच बोलत चालव काय काय नाही होणार अजून 10 दिवस भाऊ मन भरत नाही. तुम्ही बाबांकडे आज काय मागणार माझी व्हिडिओ बघितला तुम्ही बाबांकडे आज काय मागणार मनापासून सांगा. काय दिलेलं आहे सांगू नको काय मागतो काय सांगा तर पण मागायचं सांगा. तुम्ही मागले तर सांगा. चालत पण रिटर्न घरी जाऊया चालत पण रिटर्न जाऊया. एवढी कॅपॅसिटी पण आहे आपल्यात. काय भाऊ मस्ती राही भाई सिरियस सांग भाऊ सगळ्याची कमी नाही तुला पण एकाची कमी आहे. नाही भाऊला सगळा काय मिळाला आहे फक्त एक गोष्ट सोडून
पण लवकरात लवकर पूर्ण होईल. मिळू दे, हीच आमची साई चरणी इच्छा. सगळी साई सर्व. भक्तांची इच्छा आहे की हो. भाऊचा होऊ दे ती इच्छा पूर्ण. बरोबर. बोलो ओम साईराम. भाऊची इच्छा काय आहे पण भाऊच सांगेल आपल्याला. मस्त वाजवतात बघा, खूप छान. ए माझे पैसे परत दे. बरोबर नाही. चल मला गाणं पण नाही समजत, माझे पैसे घालू. कुठला गाणं वाजवला मला ना ऐकायला नीट समजला. कैसा लगा मेरा मजाक? सगळ्या गुलाबाच्या फुलांच्या माळा वेगळ्या बागात आणि या साईडला सगळे फुलं असते बघा. शिर्डी 8 किलोमीटर, नांदेडची 4. आणि आम्हाला जायचं आहे आता फक्त 4 किलोमीटर. तिथं आम्ही मस्त जेवू खाऊ, नवीन कपडे घालू, म्हणजे दिंडीचेच घालू नवीन कपडे. नंतर मंदिरात थेट निघू जायला. वाजत गाजत आपली पालखी निघेल. आज साईंची आमचा ब्रास बँड द्रोणागिरी माता येणार आहे. आमची साई द्रोणागिरी पालखी, तर द्रोणागिरी माता ब्रास बँड बघा कसं आहे. तर तो येणार आणि वाजत गाजत आपण बाबांची पालखी साई मंदिरामध्ये घेऊन जाणार. कॉपरे आता बँडवाला पण आलेल. आणि आता पालखी बघा समोरच आहे. जवळ वाजवायला सुरुवात करू. बँडच्या तालावर वाजत गाजत त्याचा नाचतील बघा तो पब्लिक. गावातल्या सर्व मंडळी पण आलेली आहे आपली आता भेटायला. आणि आमचा विरोध बघा इकडे बघा कोण कोण आहे. मम्मी वगैरे सर्व आले बघा.
इथं बसले सगळे लाईनीन. 2 गाणी वाजवली आणि दमली. जास्त वाजवले असतील कारण मी आंघोलीला गेलेलो. आणि सगळे इकडे मंडळी. अण्णा ओम साईराम. काय अरे ये चालताना कुठले पोरींकडे बघताना बघितलं अण्णा तू यावेळी नव्हतास माहिती आहे काय झाला. आपण तेच जागेवर लगेच लावलेला लावलं ना एकाचा पण तो दिवस झाला. लगेच दिवस झाला. बरोबर नाही मागणी पोरगा होता का तिला चला सगळी मंडळी तयारी करताय. नवीन कपडे आता सगळे तयार होतात. ते बघा इकडं सर्व रेडी होत आहे आणि इकडं आपली मंडळी थांबलंय. महिला मंडळ जेवण वाढायला सुरुवात आता होईल. हे बघा मंडळी जमा झालाय. त्या सर्व आभार प्रदर्शन होईल मग पालखी पुढे मंदिरापुढे निघाल. विशाल ठाकूर कृपया पालखी श्री साई रोणागिरी पदयात्रा मंडळ. आपल्याला माहिती आहे की श्री साई रोणागिरी पदयात्रा मंडळ यांची नवनिर्माची शेवटच्या दिंड्याच्या मानकरी त्यांनी पालखीचा द्यायचा आहे. शेवटच्या दिंड्याचे मानकरी प्रवीण ठाकूर महाले छोटे मानकरी आले बघा. विशेष सत्कार अशा कारणाने की ते कुठल्याही साई भक्ताला न सोडता बरोबर घेऊन येत असतात. कुठलाही साई भक्त दुखापत झाले, आजारी पडलाय, काही झाले त्यांना सगळ्यांना घेऊन हे छोटे मिळाचे मानकरी व्यवस्थित वेळेत पालखी जवळ आणत असतात. शेवटचा घटना याचे मानकरी सन्मान अर्जुन प्रवास बाकी आहे. असे आमचे पालखी प्रमुख सगळे यांचा यथोचित सत्कार सन्मान श्री साई रोणागिरी पदयात्रा मंडळ यांच्यातर्फे. तुला खाल्यावर गेला तुला पालखीत मिरविला, तुला खाल्यावर गेला तुला पालखीत मिरविला, साई बाबाने मिरविला, साई बाबाने मिरविला, साई बाबाने मिरविला, साई भाऊ आपला विसरू नको त्या साई बाबाला. जय हरि नामाचा जयकारोया विठूचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विशेष सत्कार या प्रमुख जमलायो गावताला वायुचे पालखीला वाजते कसा बँड यो करंज गावाचा. जमलायो गावताला वायुचे पालखीला वाजते कसा बँड यो
ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. अभिमानाने आम्ही सांगू इच्छितो, श्री साईबाबांनी पदयात्रा मंडळाच्या तर्फे आम्ही सांगू इच्छितो की असे वचन द्यावे, अक्षावरून आले, जितेंद्र म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे 18 उरण तालुक्यात अशा प्रकारचं भजन अभंग गाणारे तुम्हाला भजन मंडळी कुठेही सापडणार नाही. अशा प्रकारे सर्वोत्कृष्ट भजन मंडळी मयूर मास्तर, मयूर मास्तर, मयूर मास्तर यांना विनंती त्यांची पालखी जवळ यायची. अरे व्हिडिओ आला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पाटील, तुषार पाटील हशिवरे, मच्छिंद्र थळी, दिगंबर सांगता करायचे आहे आपल्याला. शिर्डी येथे प्रस्थान. त्यांचे विशेष आभार. आपण येऊन आमच्या दिंडीची जी शोभा वाढवली त्याबद्दल श्री साई लोणागिरी पदयात्रा मंडळ आपले अत्यंत आभारी आहोत. आम्ही आपले ऋणी आहोत. नवनिर्वाचित कमिटी यांचं स्वागत करायचं आहे. नवनिर्वाचित कमिटी यांचं स्वागत करायचं आहे. कृपया आपण जाऊ नये. पालखी जवळ उभं राहायचं आहे. कृपया आमच्या गावंडी यांनी त्यांची ती धुरा व्यवस्थितपणे पार पाडली आणि आता यावर्षी आमची नवनिर्वाचित कमिटी अध्यक्ष राहुल म्हात्रे, हरिदास. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणखी कोणी साईबाबांबरोबर आपले पाहुणे मंडळी समारंभ झाला आणि जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. पाणी, पापड. ओम साईराम, ओम साईराम. ए तुला खास घ्यावा लाग सांगितलं बोलतो व्हिडिओ. आता जा. ओम साईराम. नाही आता जेवते. जेव जेव. इकडं शिरा आहे, लोणचा, कोबीची भाजी, चवळीची भाजी. जो बघ लाईनीत लागलेला आहे. वाटाण्याची भाजी, दाल. आमचा नंबर लेट लागलेला आहे. आपला अजून आमचा नाही नंबर लागलाय. जेनपीटीचा प्लॉट लेट गेले आमचे. आणि इकडे श्रीखंड आहे वाटतं. श्रीखंडाची सोय. आणि लाईन बघा किती लागले. हे काय सर्कल केलं. दिलदार मनाचा भारी नाव गाज करंज या गावाला.